या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। जुन्या भाषेतील हस्तलिखितांवर संशोधन करून विद्यार्थी व अभ्यासकांनी पारंपरिक ज्ञान साहित्य समोर आणावे, त्यामध्ये मोठी ज्ञानसंपदा असून त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा असे आवाहन IIT मुंबई येथील वरिष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर निलेश जोशी यांनी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाङ्मय विभागातील संस्कृत विभाग आणि श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे यांच्या वतीने आयोजित श्री समर्थ डॉक्टर निलेश जोशी स्वामी लिखित वाल्मिकीय रामायणाचे समीक्षात्मक अध्ययन कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर जोशी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महाद्वर हे होते। यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, भाषा संकुलाच्या संचालिका डॉक्टर अंजना लावंड, अधीक्षक सदस्य चन्नवीर बंकुर, प्रसाद भंडारी यांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर निलेश जोशी यांनी सांगितले, समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः वाल्मिकी रामायणाचे बालखंडापासून ते युद्धखंडापर्यंत लिहिलेले लेखन ग्रंथ हे श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे उपलब्ध आहे। हस्तलिखित या ग्रंथाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, यामध्ये मोठी ज्ञानसंपदा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर म्हणाले, संस्कृत, प्राकृत, मोडी लिपी या भाषांमध्ये भरपूर साहित्य व ज्ञान लपले आहे, त्यामुळे त्याचे संशोधन व अभ्यास करून जुने ज्ञान व साहित्य समोर आणण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले। कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर अंजना लावंड यांनी केले। मान्यवरांचा परिचय प्राध्यापिका ममता बोल्ले यांनी करून दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले, तर आभार डॉक्टर गुरुबसप्पा करपे यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।